नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना बरेच जण चुका करत आहेत। मग 5 महत्त्वाच्या चुका आहेत त्या अर्ज भरताना करायच्या नाहीत। जर त्या चुका अर्ज भरताना झाल्या तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। मग कोणत्या 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अर्ज भरताना करायच्या नाहीत तर ध्यानात ठेवायच्या आहेत, त्याची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पहिली जी चूक आहे ती म्हणजे अर्ज मराठीत भरायचा की इंग्रजीत भरायचा, हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे। मग हा अर्ज संपूर्ण तुमची जी काही माहिती आहे ती सर्व इंग्रजीमध्ये भरायची आहे। पत्ता सुद्धा इंग्रजीत भरायचा आहे। तुमचे नाव असेल, माहेरचे नाव असेल, ते सर्व काही माहिती तुम्ही इंग्रजीत भरायची आहे। दुसरा जो मुद्दा आहे मित्रांनो, तुम्हाला नाव टाकायचे आहे। मग हे नाव कसे टाकायचे आहे तर आधार कार्ड नुसार टाकायचे आहे। या ठिकाणी स्पष्ट लिहिलेले आहे की आधार कार्ड प्रमाणे नाव टाकावे। मग आधार कार्डवर जशी स्पेलिंग असेल तसेच नाव तुम्हाला टाकायचे आहे। अनेकांचे प्रश्न आहेत माहेरचे नाव किंवा सासरचे नाव, मग काय तर आधार कार्डवर जसे नाव असेल तसेच लिहा। आधी जर आडनाव असेल तर आडनाव लिहा। जर तुमचे नावाने सुरुवात झाली असेल तर आधी नाव लिहा। तसेच आधार कार्डवर जर स्पेलिंग चुकलेली असेल तर आहे तशी चुकीची स्पेलिंग लिहा। म्हणजे जसे आधार कार्डवर नाव आहे तसेच लिहा। मग तुम्हाला माहेरचे नाव म्हणजेच लग्नापूर्वीचे नावही तुम्ही जसे होते तसे टाकू शकता। तसंच तिसरा मुद्दा आहे कागदपत्रांच्या बाबतीत, जो अतिशय महत्त्वाचा आहे। जर कागदपत्राच्या दोन्ही बाजू तुम्ही अपलोड करायचे आहे, जसे की आधार कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड करायच्या आहेत। जर मोठे आधार कार्ड असेल तर तुम्ही एक बाजू अपलोड केली तरी चालते। आधार कार्ड जर तुम्ही छोटे करून घेतले असेल तर तुम्ही दोन्ही बाजू एकत्र करायच्या आहेत। मग एकत्र करायच्या आहेत तर प्ले स्टोअर वरून डॉक्युमेंट स्कॅनर नावाचा ॲप घेऊ शकता। त्या ठिकाणी ID कार्ड नावाचा एक ऑप्शन आहे। या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमचे आधार कार्डच्या दोन्ही बाजू एकाच पेजवर घेऊन अपलोड करू शकता। जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स काढून आणा। सगळ्यात सोपा पर्याय आहे मित्रांनो। आधार कार्डची झेरॉक्स काढून आणा आणि झेरॉक्सचा फोटो काढून अपलोड करा। आता आधार कार्डचा प्रश्न मिटला। तसाच प्रश्न आहे रेशन कार्डचा। मग रेशन कार्डला ही 2 बाजू असतात, मग समोरची बाजू एक पाठीमागची बाजू। मग त्या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड अपलोड करत असाल तर तुम्ही रेशन कार्डची ही झेरॉक्स काढून आणून त्या ठिकाणी त्याचा फोटो अपलोड करू शकता। पण अट अशी आहे की तो झेरॉक्स स्पष्ट असला पाहिजे। जर तुमची झेरॉक्सच अंधुक असला तर फोटो काढून अपलोड करणार आहोत, त्यामुळे ध्यानात ठेवा। मग चौथा मुद्दा आहे तो आहे कागदपत्र अपलोड करताना अंधुक कागदपत्र अपलोड करायचे नाहीत। कागदपत्र अपलोड करताना जर चुका केल्या तर कागदपत्र व्यवस्थित स्कॅन झाले नाही, त्याच्यावरची नावे किंवा अक्षरे दिसत नसतील तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करताना अतिशय काळजीपूर्वक अपलोड करा। 5वा मुद्दा आहे बँक अकाउंट संदर्भात। मित्रांनो सर्वप्रथम तुमचे खाते क्रमांक IFSC कोड हे अचूक लिहा। बँकेसंदर्भातील सर्व माहिती अचूक लिहिल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधार लिंक असणे। तुमचे बँक खाते हे आधार सीडिंग केलेले नसेल तर म्हणजे आधार लिंक नसेल व त्याला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमचे पैसे जमा होणार नाही। कारण पैसे हे DBT द्वारे म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर होणार आहे। त्यामुळे बँकेचे खाते हे आधार लिंक असणे गरजेचे आहे। जर तुमचे खाते आधार लिंक नसेल तर बँकेत जाऊन NPCL चा फॉर्म भरून देऊन आधार कार्ड नंबर बँक खात्याला लिंक करून घ्या, म्हणजे तुमचे पैसे हे डायरेक्ट बँक खात्यात जमा होतील। मग हे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो। या सर्व गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। त्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत। जर तुमच्या मनात काही अडचणी असतील, काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा, आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।
चला भेटूया अशाच महत्त्वाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.